डीजीसीए आणि बीएसआर कंपनींविरोधात गुन्हा न नोंदवल्यानं रोहित पवार संतापले। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये बाचाबाची, पोलीस अधिकाऱ्यांना कुणाचा तरी फोन आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांची तक्रार स्वीकारली, योग्य ती कार्यवाही करणार, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। अजितदादांच्या अपघाताप्रकरणी बीएसआर कंपनीवरती अद्यापही कारवाई न केल्याची रोहित पवारांची तक्रार। अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई। 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी, हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। 28 तारखेला अजितदादांच्या अपघातात दिवशीच डीजीसीएने दिलेल्या अहवालातून बीएसआर विमान कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप। 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएने दिलेले अहवाल सर्वांसमोर मांडणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत, तर सुप्रिया सुळेंकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत। राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली, वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांसंदर्भात चर्चा। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवेंचं नाव आघाडीवर, 28 फेब्रुवारीपर्यंत घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधान भवनात बैठक होण्याची शक्यता, राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांच्या नावाची चर्चा। शरद पवार यांनी राज्यसभेवरती जावं ही सर्वांचीच इच्छा आहे, सुप्रिया सुळेंचं भाष्य। तर पवारांच्या उमेदवारीवरती घटक पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, संजय राऊतांचं सूतवाच। शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। डिहायड्रेशन झाल्यानं 4 दिवसांपासून उपचार सुरू होते। मुंबई महापालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6,525 कोटींचा वाढीव अर्थसंकल्प। शिक्षण विभागासाठी 4,248 कोटींची तरतूद, डिजिटल क्लासरूम, इंग्रजी भाषा लॅब आणि सायबर साक्षरतेवर भर। 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवरून संदीपान भुमरे संतापले। अंबादास दानवे खोटं बोलतायत, अब्रू नुकसानीचा दावा करणार, भुमरेंचं प्रत्युत्तर, चौकशी करण्याचंही आव्हान। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघात एसीबीची कारवाई, नाशिकच्या रासे गावातील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी या ठिकाणी लाच मागण्यात आली होती। सिंधुदुर्गसह लातूर, सोलापूर, इंदापूरमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार, वादळी वाऱ्यामुळे टोमॅटो, द्राक्ष, कांदा, टरबूज आणि ज्वारी पिकांचं प्रचंड नुकसान, तर देवगडमधील 90 ते 95% आंब्याचं नुकसान, 5%च आंबा झाडावरती शिल्लक। राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं, दररोज सरासरी। डीजीसीए आणि बीएसआर कंपनींविरोधात गुन्हा न नोंदवल्यानं रोहित पवार संतापले। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये बाचाबाची, पोलीस अधिकाऱ्यांना कुणाचा तरी फोन आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांची तक्रार स्वीकारली, योग्य ती कार्यवाही करणार, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। अजितदादांच्या अपघाताप्रकरणी बीएसआर कंपनीवरती अद्यापही कारवाई न केल्याची रोहित पवारांची तक्रार। अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई। 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी, हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। 28 तारखेला अजितदादांच्या अपघातात दिवशीच डीजीसीएने दिलेल्या अहवालातून बीएसआर विमान कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप। 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएने दिलेले अहवाल सर्वांसमोर मांडणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत, तर सुप्रिया सुळेंकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत। राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली, वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांसंदर्भात चर्चा। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवेंचं नाव आघाडीवर, 28 फेब्रुवारीपर्यंत घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधान भवनात बैठक होण्याची शक्यता, राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांच्या नावाची चर्चा।
शरद पवार यांनी राज्यसभेवरती जावं ही सर्वांचीच इच्छा आहे. सुप्रिया सुळेंचं भाष्य. तर पवारांच्या उमेदवारीवरती घटक पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, संजय राऊतांचं सूतवाच. शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. डिहायड्रेशन झाल्यानं 4 दिवसांपासून उपचार सुरू होते. मुंबई महापालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6,525 कोटींचा वाढीव अर्थसंकल्प. शिक्षण विभागासाठी 4,248 कोटींची तरतूद. डिजिटल क्लासरूम, इंग्रजी भाषा लॅब आणि सायबर साक्षरतेवर भर. 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवरून संदीपान भुमरे संतापले. अंबादास दानवे खोटं बोलतायत, अब्रू नुकसानीचा दावा करणार. भुमरेंचं प्रत्युत्तर, चौकशी करण्याचंही आव्हान. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघात एसीबीची कारवाई. नाशिकच्या रासे गावातील सरपंच पत्नी आणि पतीला 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी या ठिकाणी लाच मागण्यात आली होती. सिंधुदुर्गसह लातूर, सोलापूर, इंदापूरमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार. वादळी वाऱ्यामुळे टोमॅटो, द्राक्ष, कांदा, टरबूज आणि ज्वारी पिकांचं प्रचंड नुकसान. तर देवगडमधील 90 ते 95% आंब्याचं नुकसान. 5%च आंबा झाडावरती शिल्लक. राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलं. दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती. 2009 ते 2025 या काळामध्ये 2,783 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात संचारबंदी लागू. शेळीच्या व्यवहारावरून 2 गटात झालेल्या राड्यानंतर परिसरामध्ये बंदोबस्त तैनात. हाणामारी आणि दगडफेकीनंतर 15 जण ताब्यात. जळगावमध्ये लहान मुलाला पळवण्याच्या संशयातून जमावाकडून तरुणाची हत्या. 5 जण अटकेमध्ये. आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग जवळची घटना. बेदम मारहाणीनंतर उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार. मी आतापर्यंत 8 जागतिक युद्ध थांबवली. भारत पाक युद्धात हस्तक्षेप केला नसता तर पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते. ट्रम्प यांचा मोठा दावा.